चिरागशी लग्न होऊनही मी त्याच्या जवळीकसाठी आसुसले होते आणि त्याला माझ्यासमोर असल्याने माझ्यात एक विचित्र तळमळ निर्माण झाली होती. माझ्या नजरेची तीव्रता जाणवून चिरागने आपला घसा साफ केला आणि माझ्याकडे हात पुढे केला आणि कपडे मागितले. माझ्या बिनधास्त नजरेने मला लाज वाटली आणि पटकन चिरागचे कपडे त्याच्याकडे सरकवले आणि तोंड फिरवले. मी ज्या प्रकारे त्याच्याकडे बघत होते त्यामुळे माझा नवरा माझ्याबद्दल काय विचार करेल याची मला खूप लाज वाटली. नाहीतर मला वाईट समजले असते हा विचार करून मला काळजी वाटू लागली. चिराग कपडे घेऊन बाथरूममध्ये परत गेला आणि मी पटकन किचन ओट्याकडे आले. मी आता पटकन दूध गरम करायला घेतले कारण चिरागची मुलगी स्वरा ही बाहेर रडत होती. काही वेळातच चिराग पूर्ण कपडे घालून खोलीतून बाहेर आला. तेव्हाही मी पुन्हा त्याच्याकडे बघतच राहिले. तो एक उंच, अतिशय सुंदर आणि देखणा माणूस होता. कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडू शकेल आणि मी त्याची पत्नी असल्याने माझा त्याच्यावर पूर्ण अधिकार होता. माझे हृदय आपोआप त्याच्यासाठी धडधड करू लागले. पण नेहमीप्रमाणे चिरागची नजर माझ्याकडे नसून स्वरावर होती. त्याने 6 महिन्याच्या स्वराला आपल्या मांडीवर घेतले आणि तिचे चुंबन घेऊ लागला. नंतर त्याने स्वराला अंजारले गुंजारले व ऑफिसला निघून गेला. त्याने स्वराचे ज्या गालावर चुंबन घेतले होते स्वराला मी जवळ घेऊन त्याच गालावर सारखी पप्पी घेत होती. हे बाजूलाच बसलेल्या माझ्या सासूबाईंनी पाहिले. मला तिचे पप्पी घेत असताना हे भानच नव्हते की बाजूला सासूबाई आहे. सासूबाई म्हणाल्या, "अगं तुझ्या लग्नाला 2 महिने झाले आहे. स्वराही आता मोठी होत आहे. आता तुम्ही तुमचं वैवाहिक जीवन सुरू करा." माझ्या सासूबाईंचे बोलणे ऐकून मी पुन्हा खजील झाले. माझा लालेलाल झालेला चेहरा पाहून सासूबाई परत म्हणाल्या, "सूनबाई, तू आणि चिरागने चांगले नाते निर्माण करायला हवे. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायला हवा. अशी माझी इच्छा आहे. तुम्ही दोघं विवाहित आहात. किती दिवस हा मांजर उंदराचा खेळ खेळत राहणार? मला माहीत आहे की माझा मुलगा तुला वेळ देत नाही. त्याच्या हृदयात तुझी जागा नाही, ज्याची तू पात्रत आहे. परंतु यासाठी तुला स्वतःला कठोर परिश्रम करावे लागतील. जोपर्यंत तुला सोडून देत नाही आणि तुझ्या पतीला तू किती गरजेची आहे आणि तुझा त्याच्यावर हक्क आहे याची जाणीव करून देत नाही, तोपर्यंत त्याला कळणार नाही." सुनीतासोबतचे आयुष्य आता संपले आहे. सुनीता एवढाच वेळ देवाने ठेवला होता. सुनीताने तिच्या वाटेला आलेले आयुष्य जगले आणि चिरागला ती तिची आठवण म्हणून स्वरा देऊन गेली आहे. चिरागचे सुनीतावर खूप प्रेम होते. तिच्या अकाली मृत्यूने तो उद्ध्वस्त झाला होता आणि कदाचित आजही तो सुनीताला त्याच्या मनातून काढू शकला नाही. म्हणूनच तो तुला त्याची पत्नी होण्याचा अधिकार देऊ शकत नाही. पण तू त्याची पत्नी आहेस याची जाणीव तुला त्याला करून द्यायला हवी. तुझा त्याच्यावर पूर्ण अधिकार आहे, तरच तुमचे वैवाहिक जीवन सुरू होईल. आता तुझे जीवन त्याच्याशी जोडलेले आहे आणि त्याने तुझ्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि हे फक्त तूच त्याला कळवू शकतेस. चिरागच्या प्रेमासाठी आणि त्याच्या सहवासासाठी मी किती दिवस गुदमरून राहणार आहे आणि तळमळत राहणार आहे असा विचारही मनात आला होता. शेवटी तो माझा नवरा आहे. माझा त्याच्यावर पूर्ण हक्क आहे आणि मी देखील सुंदर आहे. मलाही भावना आहेत आणि मी माझ्या भावनांना थाप देऊन झोपवू शकत नाही. प्रत्येक पुरुषाची आणि प्रत्येक स्त्रीची ही नैसर्गिक इच्छा असते की त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या सहवासाची गरज आहे. मलाही चिरागचा सहवास आणि प्रेम हवा होता. पण या आगीत किती दिवस स्वतः जळत राहू? उरलेले दिवस घरच्या कामात घालवायचा आणि मग रात्री झोपायला आडवं झालं की मीही त्याच्यासारखीच झोपायचे. आम्ही एकाच पलंगावर झोपायचो, पण मध्ये भरपूर जागा होती. कधी स्वरा त्या जागेवर झोपत असे तर कधी चिराग मध्ये उशी ठेवत असे. आपल्यामध्ये अजून एक उशी ठेवली होती आणि माझ्या मनाची पहिली इच्छा होती की माझा हात पुढे सरकून चिरागच्या त्या उशीला स्पर्श करावा, त्याचा हात हातात घ्यावा, त्याचे अस्तित्व जाणवावे, स्वतःला त्याच्या स्वाधीन करावं की स्वतःला त्याच्या बाहुपाशात समर्पण करायचे.
पण हे छोटेसे अंतरही शतकांच्या अंतरा एवढे होते. माझी नजर सतत त्याच्या प्रेमासाठी आसुसलेली होती. आणि काही वेळाने असे मनात आले की चिराग गाढ झोपेत गेल्यावर मी हळूच त्याच्या पाठीवर बोटे फिरवू लागले. ज्या क्षणी मला त्याचा स्पर्श जाणवला, माझ्या भावनांचे वादळ आवाज करू लागले. आणि मग मी त्याला हळूहळू माझ्या हातांनी त्याचे अस्तित्व जाणवू लागले. पण चिराग झोपेत नसून जागा आहे आणि तो माझ्या कृतीची जाणीव करत आहे याचं मला अजिबात जाणीव नव्हती. सकाळी मी चिरागला कपाटातनं शर्ट काढून देत असताना हा प्रकार उघडकीस आला. मी शर्ट त्याला द्यायला लागले तेव्हा तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला, रात्री तुला झोप येत नाही म्हणून तू माझीही झोप उडवतेस. मी अचानक चिरागच्या डोळ्यात पाहिले आणि तिथेच एक विचित्र चमक दिसली आणि मला कळलं की तो रात्रभर जागी होता. मला इतकी लाज वाटली की माझे डोळे शरमेने खाली गेले. पण तरीही मी चिरागशी बोलले. मी म्हणाले, हो, रात्री मला झोप येत नव्हती. पण तुला कधी काळजी आहे मी झोपले की नाही? एक छोटीशी तक्रार माझ्या ओठातून सुटली. मी डोळे मोठे करून चिरागकडे पाहिले आणि चिरागच्या चेहऱ्यावर काही लाजिरवाण्या रेषा दिसल्या. कदाचित तो माझ्यावर अन्याय करतो आहे हे त्यालाही कळले असेल. पण सुनीताचे प्रेम त्याच्या हृदयात खोलवर रुजले होते. ती कोणत्याही प्रकारे निघायला तयार नव्हती. त्यामुळे चिराग माझ्याजवळ येऊ शकत नव्हता. माझ्या हातून शर्ट घेऊन चिराग तो बेडवर ठेवला आणि पुन्हा बाथरूममध्ये गेला. कदाचित त्याला त्याच्या भावना माझ्यापासून लपवायच्या असतील. पण मी पटकन खोलीतून बाहेर पडले, याची जाणीव करून देऊन की मी चिरागला लाजवले होते. पण सत्य होते की मला आतून खूप लाज वाटत होती. माझ्या भावनांवर अजिबात नियंत्रण नसल्यामुळे रात्रीच्या वेळी मी केलेल्या माझ्या कृतीचा विचार करून चिराग माझ्याबद्दल काय विचार करेल? स्वतःच्या नवऱ्याला हात लावताना स्वतःपासून दूर पाहणारी मी बहुधा पहिलीच बायको असावी. माझ्या चेहऱ्यावरचे बदलणारे रंग पाहून सासू म्हणाल्या, काय आहे सूनबाई, कळत नाही का? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या आतलं ढग अश्रूंच्या रूपाने बाहेर यायला लागलं. माझ्या डोळ्यातून आलेले अश्रू मी निर्दयीपणे पुसले आणि मी म्हणाले, आई, जेव्हा चिरागला जीवनसाथीची गरज नव्हती तेव्हा तुम्ही माझं त्याच्याशी का लग्न केलंस? स्वरासाठी म्हणाल तर तुम्हीही तिची काळजी घेऊ शकला असता. माझ्यासारख्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त का करायचे होते? मी चिराग समोर फिरते. त्याची सर्व कामे मी माझ्या हाताने करते. चिरागचे आयुष्य स्वरा आहे आणि मी स्वरा माझी मुलगी म्हणून मनापासून स्वीकारते. खरे तर मला स्वरा जास्त आवडते. चिराग जसं दुखतंय तसंच स्वरासाठी छोट्या दुखापतीनं माझंही मन दुखतं. त्या निरागस मुलीचं मला माझीच मुलगी दिसते. पण चिराग हे सर्व का दिसत नाही? मी सुद्धा त्याच्या प्रेमाच्या एका थेंबासाठी आसुसली आहे. त्याला का पर्वा नाही? सासूबाईंनी मान टेकवली आणि त्या म्हणाल्या, सूनबाई बघ, मला विश्वास आहे चिरागने तुला अजून बायकोचा दर्जा दिला नाही. मला हेही माहीत आहे की तुम्हा दोघांमध्ये अजून काही नातं नाही. पण माझ्यावर विश्वास ठेव. चिराग मनाने खूप चांगला मुलगा आहे. सुनीतावरचे चिरागचे प्रेम पाहून मीही चकित झाले होते आणि कदाचित देवालाही ते प्रेम आवडले नसेल. सुनीताची त्याला इतकी सवय होती की तो तिच्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकणार नव्हता. सुनीता जर घरात नसली तर तो वेडापिसासारखा तिला घरभर शोधत असे. तो मला वारंवार विचारत होता, मम्मी, तू सुनीताला का जाऊ दिलेस? तू तिची सासू आहेस. तू तिला जाण्यापासून रोखू शकली असती. तुझे आदेश त्याच्यावर लादू शकली असतीस. मी नकार दिला की त्याला राग यायचा. आणि सुनीताचे चिरागवरही तसेच प्रेम होते. कधी कधी त्यांचे प्रेम पाहून मला भीती वाटायची की त्यांचे प्रेम कोणाच्या लक्षात येईल व कोणाची नजर लागेल. नेमकी हीच भीती वाटायची. सुनीता गरोदर राहिल्यावर 8व्या महिन्यातच तिची प्रकृती बिघडली. जर या आधी सर्वसामान्य होते. सुनीतासह आम्ही सर्वजण दवाखान्यात धावलो. पण डॉक्टर म्हणाले, एकतर मुलीचा जीव वाचू शकतो किंवा आईचा.
चिरागने तर स्पष्ट सांगितले की मला माझ्या पत्नीलाच वाचलेले बघायचे आहे. डॉक्टरांनी सुनीताला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण देवाने सुनीताचे आयुष्य तेवढेच लिहिले होते. मुलीचा जीव वाचला, मात्र सुनीताचा जीव गेला. आता चिरागचा जीव स्वरामध्ये अडकलेला आहे, कारण हे त्याच्या प्रेमाचे प्रतीक आहे. मी तुला शेवटचे सांगेल की याआधी सुनीताची जागा दुसरी कोणीही घेईल, त्याआधी तू पत्नी म्हणून तुझे कर्तव्य पूर्ण कर आणि तुझ्या पतीला तुझ्या बाजूने घे. असो, मी ऐकले आहे की चिरागच्या ऑफिसमध्ये खूप मुली त्याच्या अवतीभोवती फिरत असतात. तो तरुण आहे, देखणा आहे. सुनीतासारखी आणखी कोणी दुसरी सापडल तर तुझे काय होईल? माझ्या सासूबाईंचे म्हणणे ऐकून मी घाबरले आणि मी ठरवले की मी चिरागला माझ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. आजपर्यंत मला त्याच्यासमोर खूप लाज वाटायची, कारण मी त्याची दुसरी बायको आहे. त्याच्या हृदयात माझ्यासाठी जागा नाही हे मला माहीत होते. त्याची पहिली पत्नी सुनीतावर त्याचे खूप प्रेम होते. हा त्याचा आवडीचा विवाह होता आणि त्यांची पसंती अशी होती की अनेक वर्षाच्या प्रेमानंतर त्यांनी लग्न केले होते. दोघेही एकाच विद्यापीठात शिकले आणि तिथे दोघांचे प्रेम झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. पण स्वरा जन्माच्या वेळी काही गुंतागुंतीमुळे सुनीताला हे जग सोडावे लागले. तेव्हापासून चिरागनेही जगण्यासाठी आशा गमावली होती. जर तो जिवंत असेल ते फक्त स्वरामुळेच, आणि आज जर मी त्याच्या आयुष्यात सामील झाली आहे ते देखील स्वरामुळेच. बाळाला आईची गरज असते. चिरागच्या आईची तब्येतही बिघडली होती. या मुलाला सांभाळण्यासाठी तिची ताकद तिला साथ देत नव्हती, म्हणून कसे तरी तिने चिरागला स्वरासाठी तरी लग्न कर असे समजावले होते. आणि नंतर मी चिरागच्या आयुष्यात सामील झाले होते. मी सुनीताची दूरची नातेवाईक होते. मी चिरागला आधीपासूनच ओळखत होते, पण मी लग्न करून चिरागची बायको होईल असे कधीच वाटले नव्हते. जेव्हा चिरागसाठी दुसऱ्या मुलीचा शोध सुरू झाला तेव्हा सुनीताच्या आईवडिलांनी चिरागसाठी मला पसंती दिली, कारण त्यांना माहीत होते की मी स्वरावर आईप्रमाणे प्रेम करू शकेल. माझ्या घरच्यांचाही या नात्यावर कोणताही आक्षेप नव्हता, कारण माझे आईवडील गरीब होते आणि हुंड्याचा भार ते सहन करू शकत नव्हते. तर चिरागला लग्नात काहीही नको होते, म्हणून माझ्या आईवडिलांनी स्वतःहून माझे लग्न चिरागशी केले होते. तो श्रीमंत होता, देखणा होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या खूप चांगल्या सवयी होत्या आणि एक चांगले व्यक्तिमत्व होते. त्यामुळे माझ्यासाठी तो एक उत्तम जोडीदार ठरणार होता, माझ्या आईवडिलांना वाटले. पण चिरागच्या मनात सुनीतावरचे प्रेम आहे हे ते विसरले होते. मग तो माझ्यावर प्रेम कसा करणार? या दुविधा मनस्थितीत चिरागसोबत माझ्या आयुष्यातील 3 महिने कसे गेले. लग्नाच्या पहिल्याच रात्रीत त्याने स्वरा माझ्या मांडीवर बसवले आणि सांगितले की या घरात मी तुला फक्त स्वरासाठी आणले आहे आणि आता तू तिची काळजी घे. त्यांनी ना त्यांचा हक्क मागितला होता, ना त्यांनी कधी प्रश्न विचारला होता. पण जसजसा वेळ जात होता तसतशी माझ्या आतील अस्वस्थता वाढत होती. खरं तर मी जेव्हाही चिरागला पाहिलं तेव्हा माझी नजर आपोआपच त्याच्या पुरुषीपणावर भाळली होती. माझ्या मनाची इच्छा आहे की मी कसे तरी त्याचे प्रेम मिळवावे. त्यामुळे फिरून परत येण्यापूर्वी त्या रात्री मी लाल जाळीची साडी नेसली, ज्यातून सौंदर्य अजून खुलत होते. मी आज चिरागच्या आवडीचे सर्व जेवणाचे पदार्थ बनवले होते. त्यासोबतच सासूबाईंना सांगितले होते की आज स्वराला तुमच्या खोलीमध्ये झोपवाल का म्हणून, आणि आज खोलीतील सर्व लाईट्स विझवून फक्त मेणबत्त्या तेवढ्या लावल्या होत्या. पण मला आता भीती वाटू लागली होती की चिरागला वाटेल की मी मुद्दामच स्वराला आईच्या स्वाधीन केले असेल. जेव्हा चिराग घरात शिरला तेव्हा त्याला कॅन्डल्स जळलेल्या दिसल्या. ते पाहून त्याला प्रथम आश्चर्यच वाटले. मग छोटी पावले टाकत तो टेबलाजवळ पोहोचला आणि तिथे त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ दिसले. सर्व दिवे बंद होते, मेणबत्त्या पेटवल्या होत्या आणि मग मी त्याच्या समोर आले.
तेव्हा चिरागची नजर माझ्यावर स्थिर झाली होती आणि तो माझ्याकडे बारकाईने पाहत होता आणि मग विचारू लागला, काय प्रकरण आहे हे सर्व? त्याच्या बोलण्याने मी जरा गांगरून गेले. मी फक्त हो एवढंच बोलू शकले. माझी ही कृती पाहून चिराग माझ्याजवळ आला. माझे केस बोटाने मागं करत तो म्हणाला, हे सर्व तू माझ्यासाठी केलेस? मी मोठ्या कष्टाने होकार दिला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो म्हणाला, मी आज खूप दमलो आहे, पण तुला माझे आवडते जेवण बनवलेले आहे हे बघून माझा सर्वात थकवा दूर झाला आणि तूही खूप सुंदर दिसत आहे. त्याचे डोळे हळूहळू माझ्या शरीरावर फिरत होते. हे बघून मला आणखीनच लाज वाटू लागली. आणि मग चिरागने माझा हात धरून मला त्याच्याजवळ बसवले आणि म्हणाला, चल आपण सोबत जेवूया. मला पण आनंद झाला होता की पहिल्यांदा मी चिरागसोबत जेवणार होते. मी आनंदी झाले. मी स्वतः चिरागपासून अंतर ठेवून बसले होते. मला जाणवलं होतं की मी त्याच्या दिशेने पाऊल टाकले तर तोही माझ्या दिशेने एक पाऊल टाकत आहे. हे खूप छान वातावरण झाले होते. आम्ही दोघांनी एकत्र जेवण केले. यावेळी त्याने स्वराबद्दल विचारले आणि मी त्याला सांगितले की आईने तिला त्यांच्या खोलीमध्ये झोपवले आहे. हे ऐकून त्यांना दिलासा मिळाला. मग मी खोलीत आले तेव्हा चिराग फ्रेश होऊन झोपला होता. मी मुद्दाम त्याच्या थोडे जवळ आडवे झोपले. माझ्या या कृतीने त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो वळून माझ्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला आणि मग त्याने असे काही बोलले ज्यामुळे मला लाज वाटली. तो म्हणाला, मला माहीत आहे तुला माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. तुलाही एका स्त्रीप्रमाणे तुझ्या पतीची साथ, त्याचे प्रेम हवे आहे. पण जेव्हा मी तुझ्याकडे हात पुढे करतो तेव्हा मला सुनीताची आठवण येते. मी तिच्याशी विश्वासघात कसा करू? माझ्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिने हे जग सोडले. तिला विसरून मी कसा तुझा होऊ? मी हे लग्न फक्त स्वरा निमित्ताने केले आहे आणि हे लग्नाआधी मी तुला सांगितले होते. चिरागच्या त्या बोलण्याने माझे मन फारच तुटले. मी दूर झाले. माझे सर्व प्रयत्न आता अयशस्वी झाल्यासारखे वाटले. पण अचानक चिराग पुढे आला आणि त्याने मला आपल्या मिठीत घेतले आणि मला म्हणाला, उमा, सुनीताच्या निमित्ताने मी तुला तुझा हक्क दिला नाही तर तोही अन्यायच होईल. तुला माझे अस्तित्व मिळवायचे असेल तर मी तुझे हक्क द्यायला तयार आहे. पण माझे हृदय माझ्या बाजूने नसेल. असं म्हणत त्याने साडीचा पल्लू ओढला आणि मी त्याचा हात धरला. मी अंथरुणावर थोडे मागे सरकले आणि म्हणाले की मला तुझा सहवास अशा प्रकारे नको आहे की तुझे हृदय तुझ्या नियंत्रणात नाही आणि तू जबरदस्तीने तुझे अस्तित्व माझ्याकडे सोपवशील. ज्या दिवशी तुझे हृदय माझ्यासाठी धडकेल व त्या हृदयात माझे स्थान असेल त्या दिवशी तू माझ्याकडे ये. मी सुद्धा तुला मिठीत घेईल. पण अशा निरर्थक मनाचा उपयोग नाही. मला तुझे शरीर काबीज करायचे नाही आहे. मला तर तुझे प्रेम हवे आहे. तुझी खऱ्या अर्थाने बायको व्हायचं आहे. मी पलंग सोडून उभे राहिले आणि वॉशरूममध्ये जाऊन शॉवर खाली गेले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुनीताचे किती प्रेम प्रबळ होते हे मला आज कळाले होते. ते तोडणे इतके सोपे नव्हते हेही मला समजले. त्याची मी वर्षानुवर्ष वाट पाहिली. मी माझी साडी बदलली आणि एक साधा सूट घातला आणि माझ्या सासूबाईंच्या खोलीत गेले आणि स्वराला माझ्या मांडीवर घेतले. माझे बदललेले कपडे पाहून सासूबाईंनी विचारले, काय झाले? स्वराला घ्यायला का आलीस? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी म्हटले, चिरागला इतक्या सहजासहजी मिळवणे अशक्य. त्याचे अस्तित्व माझे झाले तरी त्याचे हृदय माझे कधीच होऊ शकणार नाही. माझ्या सासूने माझे दुःख वाचले. ती पूर्णपणे गप्प झाली आणि मी स्वराला उचलून घेऊन आले. मी तिला माझ्या आणि चिरागच्या मध्ये घेतल्यावर चिरागने लगेचच तिच्या ओठांवर पापा घेतला. स्वरा झोपलेली असताना तो तिच्यावर प्रेम करत असे. त्याच्या आतल्या भावना त्याच्या चेहऱ्यावर व त्याच्या डोळ्यात दिसत होत्या.
आणि मला स्वतःसाठी हेच हवे होते. चिराग आणि स्वरा यांच्यातील प्रेम बारकाईने पाहत होते. आणि मग या सगळा विचार करत मी कधी निद्रिस्त झाले हे मला कळले नाही. पण तो दिवस कधी येईल माहीत नाही, जेव्हा चिराग खऱ्या मनाने माझा स्वीकार करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पूर्ण शांततेत माझी कामं करत होती. चिरागने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. कदाचित त्याला माझ्या मनाच्या स्थितीची जाणीव होत होती, म्हणूनच तो माझ्याशी अधिक काही बोलला नाही. ते असे जाऊ लागले. त्या रात्रीनंतर मी चिरागच्या जवळ जाण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट मी चिरागपासून अंतर राखले होते. कधी कधी रात्री स्वरा माझ्यासोबत सासूसोबत असायची, तेव्हा मी चुकून चिरागच्या जवळ येऊन झोपू नये म्हणून मुद्दाम सोफ्यावर झोपायची. चिराग उठण्यापूर्वीच मी खोलीतून निघून जायची. चिराग ऑफिसमधून परत आल्यावर मी नेहमी स्वयंपाकघरात काम करत असायची. चिराग झोपल्यावरच मी खोलीत यायचे. मी मुद्दाम चिरागसमोर शक्य तितक्या कमी प्रमाणात यायचे ठरवले होते. चिरागनेही माझ्या या कृतीची दखल घेतली होती. वेळेला कोणीही थांबवू शकत नाही आणि काळ त्याच्या गतीने चालतो. आमच्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण होत आले होते. स्वरा आता मोठी होऊ लागली होती आणि ती आता मला मम्मा म्हणू लागली. तिच्या तोंडून पहिले शब्द बाहेर पडताच तो म्हणजे आई. आणि मला इतका आनंद झाला की माझ्या डोळ्यातून अश्रू तरळले. स्वराच्या तोंडून पहिला मम्मा हा शब्द उच्चारला तेव्हा चिरागलाही आश्चर्य वाटले. तो माझ्याकडे आश्चर्याने बघत होता. त्याला माझ्याशी काही बोलायचे होते, पण माझ्या असभ्य वागण्यामुळे तो मला काही बोलू शकला नाही. मी पटकन तिथून निघून गेले. मला वाटले की आता मी चिरागच्या आयुष्यातून कायमची दूर जाईल, कारण चिराग सुनीताच्या आठवणी विसरू शकत नव्हता. त्यामुळे त्याच्या सुखी आयुष्यात मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नव्हता. कधी कधी मला पाहून अस्वस्थ व्हायचा. तिच्या डोळ्यातली ही अस्वस्थता मला वाचता आली. तो मला काहीतरी बोलणार होता, पण अचानक थांबून माझ्याकडे सरकत असे. पण सुनीताच्या प्रेमाने त्याच्या पावलांना साखळी घातली होती. कधी कधी मी त्याला रात्री जागताना पाहिले होते. पलंगावर सर्व बाजूंना करवट बदलताना पाहिले होते. त्याला पुढे जाऊन मला मिठी मारायची होती, पण सुनीताचा विश्वासघात करायचा नव्हता आणि मला त्याची ही अस्वस्थता दूर करायची होती. मी जर त्याच्या आयुष्यापासून दूर गेले असते तर तो सुनीताच्या आठवणींनी आनंदी आयुष्य जगू शकला असता. आणि मी माझ्या सासूला एकच गोष्ट सांगितली की आई, स्वरा आता मोठी होत चालली आहे. तुम्ही आणि चिराग मिळून स्वराची काळजी घेऊ शकता. आता मला या बंधनातून मुक्त करा. मला माझे आयुष्य गुदमरून जगायचे नाहीये. माझ्या सासूने माझ्याकडे आशाभूत नजरेने पाहिले. म्हणू लागल्या, सूनबाई, कृपया करून अजून एकदा माझ्या मुलाला संधी दे. कदाचित माझा मुलगा चिराग तुझ्याकडे वळेल, कारण मेलेल्या माणसासोबत आयुष्य घालवत नाही, जिवंत माणसासोबत आयुष्य घालवलं जातं. सुनीताच्या आठवणींनी तो किती दिवस जगत राहणार आहे. मी म्हणाले, आई, मी चिरागला संधी देऊन 1 वर्षाहून अधिक काळ झाला आहे आणि या 1 वर्षात अनेक संध्या आल्या की तो मला प्रेमाने हाताळू शकला असता. माझा हात हातात धरून नव्या आयुष्याची सुरुवात झाली असती. पण प्रत्येक वेळी त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे. मी यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही. जर मला माझे आयुष्य एकट्याने घालवावे लागले तर निदान चिरागच्या मनात माझे प्रेम पुन्हा जगण्याची वाट पाहण्याचे दुःख तरी मला होणार नाही. असे म्हणत मी माझ्या खोलीत आले आणि चिराग खोलीत उपस्थित असल्याचे पाहून मी थक्क झाले. आज तो वेळेच्या आधीच घरी आला होता. घड्याळात बघितले तर 4 वाजले होते. चिराग ऑफिसमधून नेहमी संध्याकाळी यायचा. चिरागची नजर फक्त माझ्यावर खेळली, जसे की त्याला मला काहीतरी सांगायचे आहे किंवा माझ्या डोळ्यात काहीतरी शोधायचे आहे. मी त्याच्याकडे पाहणे टाळले, कारण आज त्याच्या डोळ्यात काहीतरी होते ज्यामुळे माझे हृदय खूप वेगाने धडकत होते. मी विचारले, तुझ्यासाठी चहा आणू का? तो म्हणाला, माझ्याजवळ येऊन बस. मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. पण मला चिरागशी बोलायचे नव्हते. मी खोलीतून बाहेर जाऊ लागली, पण अचानक
चिरागने मला स्वतःकडे ओढले. मी माझा तोल सांभाळू शकले नाही आणि सरळ चिरागच्या छातीवर पडले. चिरागच्या अंगातून निघणारा मजबूत परफ्यूम माझं मन अस्वस्थ करू लागला. तेवढ्यात चिरागने मला मिठीत घेतले व तो अस्वस्थ जाणवू लागला. तितक्यात मी त्याला सरकण्याची विनंती केली. पण तेव्हा तो म्हणाला, "मी तुला सोडण्यासाठी पकडले नाही." चिराग उत्तेजित अवस्थेत माझ्या कानात म्हणाला, "मला माफ कर. मी तुला खूप त्रास दिला आहे." चिरागच्या तोंडून माफीनामा ऐकून मी चकित झाले आणि चिरागकडे बघू लागले. हे माझे जीवन आहे का? मी पण बाहेर पडणार होतो की हे सुद्धा एक स्वप्न होते? त्याच्या गालाला स्पर्श करून मला हे स्वप्न आहे की सत्य आहे हे अनुभवायचे होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चिरागच्या हातातून बाहेर पडून मी चिरागपासून वेगळे झाले आणि बिनधास्त रडू लागले. चिराग माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "असे रडू नको. आणखी मला लाजवू नकोस. आज मला माझी चूक मान्य झाली आहे. या 1.5 वर्षात तू माझी जितकी काळजी घेतली तितकी सुनीतानेही माझी काळजी घेतली नव्हती." सुनीता खूप श्रीमंत कुटुंबातील होती आणि म्हणूनच मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. ती फक्त माझ्या प्रेमाचे वादळ होती. माझा राग तिला सहन होत नव्हता. पण तू माझा राग सहन केलास, माझी काळजी घेतलीस, माझ्या मुलीला मातृप्रेम दिलेस. या हृदयात तू तुझे स्थान निर्माण केले, तेही सुनीतापेक्षा जास्त उंच. तू मला सोडून गेलीस तर मी हे जग जगू शकणार नाही. सुनीताच्या वियोगाने मी तुटून पडलो, पण तुझ्या वियोगाने थेट मरणाकडे जाईल. कुणीतरी कानात शिसवतावं असे चिरागचे शब्द पाहून मी त्याच्या तोंडावर हात ठेवला. माझी ही कृती पाहून चिराग हसला. माझ्या डोळ्यातील अश्रू तो हाताने साफ करू लागला. तेवढ्यात स्वराचा रडण्याचा आवाज आला. मी पटकन खोलीतून बाहेर आले. आज हृदयाचे ठोके वेगळ्या स्टाईलने धडकत होते. चेहऱ्यावर एक वेगळाच रंग होता. मी जेव्हा स्वराला माझ्या सासूच्या मांडीवरून घेतले तेव्हा तिने माझ्या चेहऱ्यावर पसरलेले रंग पाहिले. तिच्या चेहऱ्यावरही निवांत हास्य होते. आम्ही सर्वजण आज आनंदी झालो होतो. आज लग्नानंतर पहिल्यांदा चिरागने आईला मला बाहेर घेऊन जाण्याची परवानगी मागितली. आम्ही दोघं तयार होऊन बाहेर पडलो. आज बाहेरच जेवण केलं. काही वेळ दोघांनी एकमेकांसोबत घालवला. शॉपिंगला गेलो. आज चिरागने स्वतःहून माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे मी गाडीतच बसले होते. चिराग काही वेळातच थोडी खरेदी करून आला. याचा मला खूप आनंद वाटलं होतं, कारण की आजपर्यंत त्याने स्वराव्यतिरिक्त कोणासाठीही कधीच शॉपिंग केलेली नव्हती. माझ्यासाठी आज काहीतरी वेगळं आहे हे मला कळताच मला खूप आनंद झाला. आजची संध्याकाळ माझ्यासाठी जीवनातली सगळ्यात आनंददायी संध्याकाळ ठरली होती, कारण की चिरागने मला मनापासून वेळ दिला होता. घरी पोहोचताच सासूबाईंना सर्व गोष्टी मी आनंदाने सांगितल्या आणि नंतर स्वराला जेवू घालून तिलाही झोपवले. आता बरीच रात्र होण्यात आली होती. आज मला माझ्या खोलीकडे जाताना मनात एक वेगळीच धडधड निर्माण होत होती, कारण आज चिराग माझ्या आधी खोलीमध्ये आला होता. रूम छान सजवली होती व मेणबत्त्या मिणमिणत होत्या. पलंगावर दिलच्या आकारामध्ये माझं गिफ्ट ठेवलं होतं. चिरागने डोळ्यानेच इशारा केला गिफ्ट बघण्यासाठी. गिफ्ट फोडून बघितलं तर त्यात सुंदर अशी नाईटी होती. त्याने इशाऱ्यानेच ती नाईटी परिधान करण्यास सांगितलं. थरथरत्या हातांनी मी ते गिफ्ट उचललं व बाथरूममध्ये गेले. चेंज करून बाहेर यायची खूप लाज वाटत होती. कसे तरी बाहेर पडले आणि बाहेर पडताच समोरच चिराग उभे होता. आज मला माझा नवरा खऱ्या अर्थाने भेटला होता आणि ती रात्र माझ्या स्त्रीजीवनाच्या पूर्णत्वाची रात्र ठरली. दुसऱ्या दिवसाची सकाळ माझ्या व चिरागच्या आयुष्यातील आनंददायी सकाळ ठरली होती. चिरागने मला मिठी मारत आणि कपाळावर चुंबन घेत आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली होती. मी चिरागच्या प्रेमाने आनंदी तर होतेच, पण देवाचे आभारही मानत होते की माझे प्रेम, माझी उपासना आणि माझी सेवा
यामुळे मी चिरागला मिळवू शकले. मी चिरागला वचनही दिले होते की मी त्याला कधीही सुनीताची उणीव भासू देणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता तेव्हा तुम्हाला ते नक्की मिळते. लग्नानंतर मीही चिरागवर पहिल्यापासून प्रेम केले होते. त्याचा आनंद मी माझा आनंद मानत होते. त्याचे प्रत्येक दुःख मी माझे दुःख मानत होते आणि त्यामुळे मी चिरागच्या हृदयातून सुनीताच्या आठवणी पुसून टाकू शकले होते. चिरागच्या हृदयात प्रेम परत वापस आणू शकले होते. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हालाही माझी ही कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ देऊन कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन कथेसोबत. धन्यवाद.